आजकाल सर्वजण म्हणतात एसआयपी करा, म्युच्युअल फंड करा. रोहित शर्मा सुद्धा ऍडव्हर्टाईज येतात की एसआयपी करो, म्युच्युअल फंड सही आहे, लॉंग टर्म का गेल है. आजकाल सर्वजण एसआयपी करतात, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पण भारताच्या 90% लोकांना हे माहित नाही आहे की म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे दोन वेगवेगळे आहे. तर कसं काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगेल. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आखरीपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर, जिथे तुम्हाला पैशाबद्दल सर्व ज्ञान मिळेल आपल्या मराठी भाषेमध्ये. तर म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे दोन वेगवेगळे पार्ट आहे. तर कसे बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही लहानपणी एक मडकं पाहिजे असं जे मडकं मातीचं, त्याच्यामध्ये आपण एक एक रुपये पैसे टाकत होतो. कशासाठी? का ते साठवण मग आपण खोडून टाकायचे आपल्या कामी पडते. तसंच जे मडकं आहे ना, ते म्हणजे म्युच्युअल फंड. आणि आपण जे थोडे थोडे पैसे टाकतो त्याला म्हणते एसआयपी. समजलं का? आपण जे एका वेळेस पैसे म्हणजे थोडे थोडे करून टाकतो, कुठं टाकतो? मडक्यामध्ये. मडकं म्हणजे काय? म्युच्युअल फंड. आणि आपण जे थोडे थोडे पैसे टाकतो त्याला म्हणतात एसआयपी. नाही समजलं? अजूनही कन्फ्युजन आहे? बस थांबा, तुम्हाला मी त्याला बोर्डवर सांगतो बिलकुल सोप्या पद्धतीनं म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे दोन दोन अलग कसे आहेत. तुम्हाला एक मी सोपं उदाहरण देतो. समजा तर तुम्हाला पुणेला जायचं आहे. कुठं जायचं आहे? पुणेली. मी सांगतो तुम्हाला जायचं आहे पुणेले. अक्षराकडे जाऊ नका, थोडं अक्षरा थोडं अवॉइड करा. तुम्हाला जायचं आहे पुणेले. तर असं तर होत नाही का मी म्हणलं का मला पुणेला जायचं आहे तर मी पुणेला गेलो. त्यासाठी मला कशा ना कशानंतर जायला गेलं ना, ते होऊ शकते का ते कार असेल, होऊ शकते ते बस असेल किंवा ट्रेन असेल. आता कुठं जायचं आहे? पुणेले. पण आपल्याला काहीतरी जासाठी काहीतरी लागलं ना, ते कार असेल किंवा बस असेल किंवा ट्रेन असेल, कशानं आणि कशानं सुद्धा आपल्याला जावं लागेल, तेव्हाच आपण पुणेला पोहोचू. म्हणजे बघा, हे जे पुणे आहे ते काय आहे? ते आहे म्युच्युअल फंड. समजलं? आपलं उद्दिष्ट काय आहे? आपलं उद्दिष्ट पुणे म्हणजे आपलं जे इन्व्हेस्टमेंटचं उद्दिष्ट आहे ते कुठं आहे? म्युच्युअल फंड. आणि जे कार, बस, ट्रेन आहे हे कसं आहे? हे काय आहे? हे एक साधन आहे. कुठे जायचं? आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं हे एक साधन आहे. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण कशाने जाऊ? कारने जाऊ, बसने जाऊ की ट्रेनने जाऊ? आहे ना, असं जाऊ शकतो. याने जाणार ना आपण. तशाच प्रमाणे आपल्या काय करायचं? आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे. कुठे करायचे? म्युच्युअल फंड मध्ये. तर काय आपल्याला आपण दोन पद्धतीने करू शकतो. एक आहे एसआयपी आणि दुसरा ऑप्शन आहे लमसम. लमसम आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण एसआयपी वर फोकस करू. काय आहे? ज्याप्रमाणे आपल्याला पुण्याला जाण्यासाठी एवढे प्रकार आहेत, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हे दोन प्रकार आहेत. मेनली जो पॉप्युलर आहे, सर्वांना माहित आहे. लमसम खूप खूप कमी लोकांना माहित आहे, पण सर्वात जास्त जर पॉप्युलर आहे तो आहे एसआयपी. एसआयपी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे आपण दर महिन्याला थोडी रक्कम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला म्हटलं जाते एसआयपी. एसआयपी हा खूप साधा, सिंपल आणि सोपा मार्ग आहे जो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. तर तुम्हाला समजलं की म्युच्युअल फंड हे काय आहे आणि एसआयपी काय आहे. दोन्ही एक आहे का? नाही, दोन्ही एक नाही आहे, पण दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. बघा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे आणि एसआयपी काय आहे? इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रकार आहे. समजलं? आता याच्यापेक्षा मी सोपं नाही सांगू शकत. हे सर्वात सोपं उदाहरण आहे. तुम्हाला हे गोष्टी तर समजून जाते. एवढं सोपं कुठंच नाही भेटत. तुम्हाला मी पुन्हा एक दाखवतो की कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट होते. समजा आता तुम्ही 2000 रुपये पर महिने एका महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत आहे. सांगू तुम्हाला, तुम्ही काय करताय? 2000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत आहे. काय करताय? पर मंथ करताय. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? काय करताय? एसआयपी करताय. हे कुठे करताय? म्युच्युअल फंड मध्ये. म्युच्युअल फंड मध्ये करताय. आता काय होते ना, हे तुमचे 2000 रुपये एसआयपीच्या मदतीने म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्या पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. आता काय होते? हे जे म्युच्युअल फंड हाऊस वाले आहेत, जसे काही एसबीआय आहे, एचडीएफसी आहे, कोटक आहे, महिंद्रा आहे, निप्पॉन आहे, यासारख्या मोठमोठ्या म्युच्युअल फंड हाऊस इथे जिथं प्रोफेशनल असतात, प्रोफेशनल मॅनेजर असतात, त्यांची टीम असतात, त्यांचं पूर्ण डीप डाऊन अनालिसिस करून कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करतात ते करतात. शेअर्स मध्ये, बॉन्ड्स आणि गोल्ड. याच्यामध्ये काय करतात? आपले जे 2000 रुपये आहे ते पहिल्यांदा ते म्युच्युअल फंड कडे, नंतर ते इन्व्हेस्ट करतात या शेअर्स मध्ये, बॉन्ड्स मध्ये किंवा गोल्ड मध्ये. यांची जशी किंमत वाढली तशी आपल्या ह्या पैशाची किंमत वाढते, आणि याची किंमत थोडीशी कमी झाली तर आपल्या ह्या पैशाची थोडीशी किंमत कमी होते. या पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंट होते. हे समजलं का तुम्हाला? कमेंट मध्ये सांगा. तर तुम्हाला समजलं का म्युच्युअल फंड काय आहे आणि एसआयपी काय? म्युच्युअल फंड एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे आणि एसआयपी त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये करण्याचा दुसरी एक पद्धत आहे. आपण दोन पद्धती बघितल्या. एक लमसम आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. आणि एसआयपी ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची एक पद्धत आहे, त्याला म्हटलं जाते एसआयपी. लोक काय म्हणते ना, लोक शॉपिंग करायला पैसे आहे,
लोकांनी फालतू खर्च करायला पैसे आहे, बाहेर खासाठी पैसे आहे, फालतू ब्रँडेड कपडे घ्यायसाठी, महागडी वस्तू घ्यायसाठी. पण जर त्याने म्हणलं का इन्व्हेस्टमेंट करा, पण ठीक आहे म्हणते माझ्याकडे पैसे नाही, मी पैशावर इन्व्हेस्टमेंट करतो. एसआयपी त्यांच्यासाठी बेस्ट आहे ज्यांच्याकडे एका वेळेस मोठे पैसे नाही, थोडे थोडे पैसे आहे आणि ते त्यांना इन्व्हेस्ट करायचे आहे. कारण एसआयपी हा खूप साधा, खूप सोपा आणि इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात चांगला रिटर्न देणारा पद्धत मार्ग आहे. त्याच्यामुळे सर्वजणांनी एसआयपी केली पाहिजे आणि सर्वजणांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.